जय भीम. हे माझं भाग्य आहे की या पिक्चरला माझा आवाज लाभला. माझ्या आयुष्यामध्ये जयंतीचं गाणं मला ज्यांनी कोणी निवडलं असेल त्यांचं मी पहिल्यांदा फार फार आभारी की हा आवाज जयंतीच्या गाण्यासाठी आनंद शिंदे परफेक्ट आहे. आणि खरोखरच बाबासाहेबांमुळेच आपण एवढ्या मोठमोठ्या जागेवरती आहे. आणि भंतेजींचं सुद्धा मी आभार मानतो यासाठी, कारण एक गुरु आहे, धम्मगुरु आहेत. त्यांनी ही डेअरिंग केली की समाजात पुढे पॅन्थर काय होता हे खरं म्हणजे नेते लोकांनी करायला पाहिजे. दिग्गज नेते लोक आहेत. एक एक जर बघितलं तर असे पॅन्थर ह्याच्यापेक्षाही चांगला हिंदीतून झाला असता. पण गुरुजींनी, धम्मगुरूंनी जो डेअरिंग केली त्याबद्दल मी तुमचं फार फार आभारी आहे, ऋणी आहे. आणि यासाठी मला आपण निवडलं त्याबद्दल खरोखरच आभारी आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे पोपटापासून आतापर्यंत मला तो काळ आठवला की पोपटाचं गाणं ज्या वेळेला बाजारात आलं तर सगळे म्हणायचे हे प्रल्हाद शिंदेच्या पोरांना पोपटाशिवाय दुसरं काही येत नाही. पण मला आज स्वाभिमान आहे की शिंदेशाही परिवाराने बाबासाहेबांचं नाव इंटरनॅशनल लेवलला आणून ठेवलेलं आहे. आणि मी त्यांच्यामुळे मी कुठेही जात लपवलेली नाही. आज तागायत तुम्हाला घेऊ वाटलं तर घ्या, नाही घेऊ वाटलं तर काही मतलब नाही आपल्याला. पण मजबूर केलं बाबासाहेबांसाठी. आज प्रत्येक पिक्चर मध्ये माझा मुलगा आनंद आदर्श दिसतो. जे काही माझे स्वप्न असतील, ज्या काही पुरस्कार मला मिळायचे असतील ते माझ्या मुलापासून त्याच्यामध्ये मी पाहतो की हे मला मिळालेलं आहे, जे आदर्श कमवतो आहे. आणि खरोखरच त्याला 22व्या वर्षातच फाळके पुरस्कार मिळाला. म्हणतो तो आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, प्रल्हाद शिंदे कोणालाच नाही मिळाला. तो माझे चिरंजीव आदर्श शिंदे यांना मिळाला. आणि त्याच्यामुळेच खरोखर ज्या वेळेला माझं ऑपरेशन झालं 3 महिन्यानंतर ती शूटिंग झाली, मानवंदना, भीमरायाला मानवंदना. आणि तो त्यावेळेला मी सांगितलं होतं की मी हा कार्यक्रम मला करायचा होता आणि म्हणून मी जगलो. नाहीतर 16 मध्येच आनंद शिंदेची श्रद्धांजली आता किती असते माहिती नाही. माझं ओपन हार्ट सर्जरी झालं, पण बाबासाहेबांच्या आशीर्वादानं आणि काहीतरी अजून प्रेक्षकांना द्यायचं असेल तुमच्या आशीर्वादानं मी जगलो. आणि खरोखरच मला हे गाणं ऐकताना इतका आनंद झालेला आहे की मला असं वाटतंय की मी अजूनही जोपर्यंत जय भीम पॅन्थर राहणार आहे तोपर्यंत आनंद शिंदेचा आवाज आज जिवंत राहणार आहे. बाबासाहेब कमी आहे, पण खरोखरच हा पिक्चर मी पाहिलेला आहे. तुम्ही थिएटरमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि ज्याप्रमाणे छावा चालला त्याप्रमाणे आपला हा छावा आहे आणि हा आपणच उचलून धरायचा आहे. तरच दुसरे प्रोड्युसर म्हणजे धम्मगुरूंसारखे, भंतेजींसारखे पुढे डेअरिंग करतील आणि अजून नवनवीन पिक्चर आपल्या सामाजिक कहाणीवरती समाजासाठी बाहेर येतील. प्रत्येक नेत्यांवरती आपला पिक्चर निघेल काढायचं म्हटलं तर. कारण प्रत्येक नेता हा संघर्षातून घडलेला आहे. तो लगेचच इतका मोठा नाही झाला, एवढा गोल्ड मॅन लगेच नाही झाला. खातारे साहेब, तुम्ही सुद्धा संघर्षातूनच घडलेले आहात. आणि म्हणून म्हणतो प्रत्येक नेत्यावरती आपला पिक्चर बनू शकतो आणि त्यांची छबी ही चांगली होऊ शकते समाजात पुढे. म्हणून तुम्ही लोकांनी पुढे येऊन, नेते लोकांनी आपली ओळख समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करावा या पिक्चरच्या माध्यमातून. कारण बाबासाहेबांनी सांगितले माझी 10 भाषणं, माझ्या कलाकाराचे 1 गाणं बरोबर आहे. तर पिक्चरच्या माध्यमातून, करमणुकीच्या माध्यमातून हा समाज काय होता आणि आता कुठे येऊन ठेवलेला आहे हे सगळं त्या प्रेक्षकांना माहीत होईल, समाजाला माहीत होईल, एवढीच आशा बाळगतो. धन्यवाद. आणि निशांत धापशेताई तुमचंही आभार. सर्व टीमचं या ठिकाणी ज्यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे सगळ्यांचे मी आभार मानतो. जे कॅमेऱ्याच्या बाहेर असतील त्यांनी सुद्धा मेहनत घेतलेली आहे, की ज्यांनी स्पॉट बॉय पासून तर सगळे चहा पाणी देण्यापर्यंत सगळ्यांनी जी मेहनत घेतली या पिक्चरसाठी, सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.